नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सिम्प्लिफाईड इयरबुक 2025 या पुस्तकामधून योजना आणि उपक्रम संदर्भात आपण म्हणजे अभ्यास करणार आहोत। कारण कसं MPSC असो किंवा इतरही स्पर्धा परीक्षा असो त्या सगळ्याच एक्झामला योजना उपक्रमावर प्रश्न विचारले जात असतो। योजना, राज्य आणि त्या योजनेचे उद्देश काय आहे हे इथं दिलेले आहे। तर बघा, ज्या ठिकाणी जे मी AP लिहून ठेवलेलं आहे ते अंगणवाडी पर्यवेक्षिका असं त्याच्या ह्या होते, म्हणजे ते त्या एक्झामसाठी हे असं टिक मार्क केलेल्या ज्या योजना आहेत त्या व्हेरी IMP आहेत, म्हणून तसं करून ठेवलेली आहे। बघा, त्यामधील पहिली योजना आहे सुभद्रा योजना। सुभद्रा योजना ओडिशा राज्य सरकारची आहे। महिलांना 2 हप्त्यामध्ये वार्षिक 10,000 रुपये आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुभद्रा योजना सुरू केली। कोणत्या सरकारने? ओडिशा राज्य सरकारने। महिलांना 2 हप्त्यामध्ये वार्षिक 10,000 रुपये आर्थिक मदत, म्हणजे 6 महिन्यांनी 5,000 आणि 6 महिन्यांनी 5,000 असं दिले जात असणार, कारण 2 हप्त्यात म्हटलं आहे। त्यानंतरची दुसरी योजना आहे मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना। हिमाचल प्रदेश सरकारची आहे मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना। सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि अपंग मुलांच्या पालकांना त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि कल्याण सुनिश्चित करणे या उद्देशाने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सुरू केली। त्यानंतरची तिसरी योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना। ही महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे। शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, महाराष्ट्र राज्याची। त्यानंतरची योजना आहे आयुष्यमान जीवन रक्षा योजना, राजस्थान सरकारची आहे। रस्ते अपघातातील पीडितांना रुग्णालयात नेण्यासाठी त्वरित कारवाई करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना म्हणून आयुष्यमान जीवन रक्षा योजना सुरू केली आहे राजस्थान सरकारने। त्यानंतरची योजना आहे ईसाई कुडील योजना। ईसाई कुडील योजना पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशाची आहे। सरकारी शाळांमध्ये संगीत आणि नृत्य शिक्षणाला चालना देणे। सरकारी शाळांमध्ये संगीत आणि नृत्य शिक्षणाला चालना देणे या उद्देशाने ईसाई कुंडील योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतरची योजना आहे नाबिके नक्षे योजना, कर्नाटक सरकारने सुरू केली। इमारत मंजुरीची प्रक्रिया सुव्यवस्थित करणे। इमारत मंजुरीची प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटक सरकारने नाबिके नक्षे योजना सुरू केली आहे। त्यानंतरची योजना आहे वृंदावन ग्राम योजना। वृंदावन ग्राम योजना मध्य प्रदेश राज्य सरकारची आहे। निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावामध्ये रूपांतरित करणे। निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावामध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेश सरकारने वृंदावन ग्राम योजना सुरू केलेली आहे। त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री ग्राम सेतू निर्माण योजना। मुख्यमंत्री ग्राम सेतू निर्माण योजना बिहार राज्य सरकारची आहे। ग्रामीण भागात जवळपास 1,000 छोटे पूल उभारण्यात येणार या उद्देशाने, ग्रामीण भागात जवळपास 1,000 छोटे पूल उभारण्याच्या उद्देशाने बिहार राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्राम सेतू निर्माण योजना सुरू केलेली आहे। त्यानंतरची योजना आहे सुभद्रा योजना, ओडिशा राज्य सरकारची आहे। मुली आणि महिलांना 5 वर्षात 50,000 रुपयाची रोख मदत। मुली आणि महिलांना 5 वर्षात 50,000 रुपयाची रोख मदत देण्याच्या उद्देशाने सुभद्रा योजना ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे। त्यानंतरची योजना बघा CM 7 योजना। CM 7 योजना ही त्रिपुरा राज्य सरकारची आहे। उच्च शिक्षणासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सहाय्य देणे। उच्च शिक्षणासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी CM 7 योजना त्रिपुरा राज्य सरकारने सुरू केलेली आहे। त्यानंतरची योजना आहे बना कहे उपक्रम, मिझोरम राज्य सरकारचा आहे। छोटे उद्योजक आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देणे। छोटे उद्योजक आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देणे यासाठी मिझोरम राज्य सरकारने बना केह उपक्रम सुरू केलेला आहे। त्यानंतरची दुसरी योजना आहे कृषी सखी योजना, उत्तर प्रदेश राज्य सरकारची योजना आहे। कृषी सखी योजना उत्तर प्रदेश राज्य सरकार महिलांना कृषी पद्धतीशी जोडून स्वावलंबनाला चालना देणे। महिलांना कृषी पद्धतीशी जोडून स्वावलंबनाला चालना देणे या उद्देशाने उत्तर प्रदेश सरकारने कृषी सखी योजना सुरू केलेली आहे।
त्यानंतरची योजना आहे मिशन वसुंधरा. मिशन वसुंधरा 3.0 आसाम राज्य सरकारची योजना आहे. आदिवासींना जमिनीचे हक्क आदिवासींना जमिनीचे हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. आदिवासींना जमिनीचे हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने मिशन वसुंधरा 3.0 ही आसाम राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. त्यानंतरची योजना आहे विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना. झारखंड राज्य सरकारची आहे. विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना झारखंड राज्य सरकारची. पुनर्विवाह करणाऱ्या विधवेला 2 लाख रुपये मदत करणे. पुनर्विवाह करणाऱ्या विधवेला 2 लाख रुपये मदत करण्याच्या उद्देशाने झारखंड राज्य सरकारने विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना. हिमाचल प्रदेश राज्य सरकारची आहे. पात्र महिलांना 1500 रुपये मासिक वेतन देण्याच्या उद्देशाने पात्र महिलांना 1500 रुपये मासिक वेतन देण्याच्या उद्देशाने हिमाचल प्रदेश सरकारने इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू केली. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना दिल्ली राज्य सरकारने सुरू केलेली आहे. 16 वर्षावरील प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये मानधन. 16 वर्षावरील प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये मदत देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे वन टाइम स्कीम योजना. तेलंगणा राज्य सरकारची आहे. मालमत्ता मालकावरील आर्थिक भार कमी करणे. मालमत्ता मालकावरील आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे ही योजना. कोणती? वन टाइम स्कीम योजना तेलंगणा सरकारची आहे. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे सवेरा उपक्रम हरियाणा राज्य सरकारचे आहे. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्याच्या उद्देशाने सवेरा उपक्रम हरियाणा राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यानंतरची योजना आहे नवरत्नालू पेडल दर की इल्लू योजना. आंध्र प्रदेश राज्य सरकारची आहे. गरीब महिलांना विनामूल्य घर देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. त्यानंतरची योजना आहे बॅगलेस स्कूल उपक्रम मध्य प्रदेश सरकारचे आहे. इयत्ता 1ली ते 12वी मधील विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा बॅगलेस स्कूल दिवस जाहीर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे मध्य प्रदेश सरकार. त्यानंतरची योजना आहे YSR कल्याणमस्तू आणि YSR साधी तोफा. आंध्र प्रदेश राज्य सरकारची योजना आहे. अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमातीसह मागास वर्गातील जोडप्यांना लग्न खर्चासाठी मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरची योजना बघूया आपण. त्यानंतरची योजना आहे त्यानंतरची योजना आहे वॉटर बेल प्रणाली योजना केरळ सरकारची आहे. वॉटर बेल प्रणाली योजना केरळ सरकारची आहे. उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्याचे निर्जलीकरण टाळणे ही प्रणाली लागू करणारे केरळ हे पहिले राज्य आहे. म्हणजे कोणती? वॉटर बेल प्रणाली लागू करणारे केरळ हे पहिले राज्यसुद्धा आहे. आणि कोणत्या राज्य सरकारची जे आहे ते केरळ राज्य सरकारची. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण टाळण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरची योजना आहे वनमित्र योजना हरियाणा राज्य सरकारची योजना. जंगल नसलेल्या भागात वृक्षारोपण उपक्रमामध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने वनमित्र योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थान सरकारची आहे. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थान सरकारची आहे. पात्र कामगारांना 2000 रुपये मासिक पेन्शन देणे.
पात्र कामगारांना 2,000 रुपये मासिक पेन्शन देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थान सरकारने सुरू केली आहे. त्यानंतरची योजना आहे नूतन उन्नत अभिलाषा ओडिशा. नूतन उन्नत अभिलाषा ओडिशा ओडिशा राज्य सरकारची योजना आहे. अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री जन आरोग्य योजना. त्रिपुरा राज्याची आहे. 5 लाख रुपयापर्यंतच्या वैद्यकीय उपचाराचे विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री जन आरोग्य योजना त्रिपुरा राज्य सरकारने सुरू केली. त्यानंतरची योजना आहे कन्या सुमंगल योजना. कन्या सुमंगल योजना उत्तर प्रदेश राज्य सरकारची योजना आहे. 1ली ते 12वीपर्यंतच्या शिक्षणासाठी 1,500 रुपये 6 हप्त्यामध्ये देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. कन्या सुमंगल योजना उत्तर प्रदेश सरकार 1ली ते 12वीपर्यंतच्या शिक्षणासाठी 1,500 रुपये 6 हप्त्यात देण्याच्या उद्देशाने. त्यानंतरची योजना आहे स्वयं योजना. स्वयं योजना ओडिशा राज्य सरकारची आहे. राज्यातील तरुणांना 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज. राज्यातील तरुणांना 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या उद्देशाने ओडिशा सरकारने स्वयं योजना सुरू केली. त्यानंतरची योजना आहे मधुबापू पेन्शन योजना ओडिशा राज्य सरकारची आहे. मधुबापू पेन्शन योजना ओडिशा राज्य सरकारची मासिक पेन्शनमध्ये 500 रुपयाची वाढ जाहीर करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली योजना आहे. त्यानंतरची योजना आहे सेलिब्रिटी स्कूल उपक्रम महाराष्ट्र राज्य सरकारचा आहे. 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुरू करण्यात आलेला आहे हे उपक्रम सेलिब्रिटी स्कूल उपक्रम. त्यानंतरचे आहे वात्सल्य योजना महाराष्ट्र राज्य सरकारचे आहे. प्रसूती पश्चात आणि 2 वर्षापर्यंतचे बालके यांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. कोणती? वात्सल्य योजना. वात्सल्य योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. प्रसूती पश्चात आणि 2 वर्षापर्यंतची बालके यांना दिले जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरची योजना आहे महतरी वंदना योजना छत्तीसगड राज्य सरकारची आहे. स्वावलंबन आणि कौशल्य विकासाला चालना देणे. स्वावलंबन आणि कौशल्य विकासाला चालना देणे या उद्देशाने छत्तीसगड सरकारने महतरी वंदना योजना सुरू केली. महतरी वंदना योजना हे सुद्धा आपले अंगणवाडी मुख्य सेविकेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सिम्प्लिफाईड इयरबुक 2025 यातून ह्या योजना आपण रिवाईज. त्यानंतरची योजना आहे लॅब योजना LABH योजना ओडिशा राज्य सरकारची आहे. त्याचं पूर्ण रूप दिले आहे लागूबन जात्या द्राभ्या कराया म्हणजे राज्य अनुदानित किमान आधारभूत किंमत योजना. राज्य अनुदानित किमान आधारभूत किंमत योजना असा त्याचा अर्थ आहे. ही ओडिशा राज्य सरकारची योजना आहे. त्यानंतरची योजना आहे युवा निधी योजना कर्नाटक राज्य सरकारची आहे. बेरोजगार पदवीधर आणि पदविका धारकांना मदत करणे या उद्देशाने युवा निधी योजना कर्नाटक सरकारने सुरू केली. त्यानंतरची योजना आहे सिटी बचाव स्कूल बुलाओ उपक्रम. सिटी बचाव स्कूल बुलाओ उपक्रम झारखंड राज्य सरकारची आहे. शाळेत महिन्यातून अधिक काळ अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. दप्तर मुक्त दिवस उत्तराखंड सर्व शाळांमध्ये प्रत्येक शैक्षणिक सत्रात 10 दप्तर मुक्त दिवस ठेवण्याची घोषणा केलेली आहे उत्तराखंड राज्याने. त्यानंतरची योजना आहे वयोश्री योजना पश्चिम बंगाल सरकारची. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांसाठी मोफत शिक्षण मॉडेल सुरू करण्याच्या उद्देशाने वयोश्री योजना पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेली आहे. त्यानंतरची योजना आहे श्री अन्नपूर्णा रसोई योजना. श्री अन्नपूर्णा रसोई योजना राजस्थान राज्य सरकारची आहे. इंदिरा रसोई योजनेचे नामकरण आहे. श्री अन्नपूर्णा रसोई योजना हे इंदिरा रसोई योजनेचे नामकरण आहे. राजस्थान सरकारचे आहे ते. त्यानंतरची योजना आहे निगल नलामा योजना तामिळनाडू राज्य सरकारची. राज्यातील कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे. अशा पद्धतीने आपण
संक्षिप्त स्वरूपात योजना आणि उपक्रम बघितले आहेत, ज्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. तसं हा व्हिडिओ तसं खूप जास्त मोठा झालेला नाही आहे, तरी सगळ्या योजना आपण 2024च्या ज्या IMP चर्चेतल्या योजना आहेत त्या आपण या ठिकाणी कवर केलेला आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे जे मित्रमैत्रीण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांना पण उपयोगी येईल. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.